एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही जमलेले आहात, मला खरंच खूप छान वाटतंय। आणि अशाच आपल्या एका मैत्रिणीच्या संदर्भाने जो प्रसंग घडलाय ना, तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बरं का। या मैत्रिणीच्या घरी एक छोटंसं फंक्शन होतं, म्हणून आपल्या काही मैत्रिणींना तिने घरी बोलवलेलं होतं। मस्तपैकी त्यांच्या गप्पा टप्पा, चहा पाणी नाश्ता सगळं चालू होतं। आता मम्मीच्या मैत्रिणी आल्यात म्हटल्यावर 2-3 तास तरी आपल्याला निवांत वेळ भेटणार असं गृहीत धरून तिचा मुलगा मस्तपैकी आपल्या खोलीमध्ये जाऊन हेडफोन लावून कम्प्युटरवर गेम खेळत बसलेला होता। आणि ह्या मैत्रिणींचं सगळीकडे चहा पाणी नाश्ता चालू असतानाच, मस्तपैकी गप्पा गोष्टी चालू असतानाच अचानक एकीच्या लक्षात आलं की त्या तिथल्या सोफ्याच्या हातावर एक झुरळ बसलाय। झुरळ दिसल्यानंतर त्या घरामध्ये, त्या हॉलमध्ये काय झालं असेल हे मी सांगण्याची गरज आहे का तुम्हाला? येस, तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे, तरी सुद्धा मी अवश्य सांगते, कारण त्याच्या पुढेही आणखी काय घडतं ते सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे। जेव्हा एकीनं ते सोफ्याच्या हातावर बसलेलं झुरळ पाहिलं, खरं तर ते बिचारं निवांत शांत तिथे बसलेलं होतं, पण जसं हिनं पाहिलं झुरळ 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 करत ती एकदम ओरडून स्वतःच्या जागेच्या तिकडेच उभी राहिली। तिच्या नजरेनुसार सगळ्यांची नजर त्या झुरळाकडे गेली आणि झालं, एकच गलका झाला। झुरळ झुरळ करत सगळ्या जणी आरडू ओरडू लागल्या। तर झुरळाला बिचारायला काही कळेच ना, खरं तर ते निवांत बसलं होतं आणि ह्या सगळ्या एवढ्या मोठ्या महिला, आकारानं सुद्धा एवढ्या मोठ्या, तरी सुद्धा एकदम गलका का झाला त्याला कळेना। ते बिचारं घाबरून इकडे तिकडे उड्या मारू लागलं आणि इकडे तिकडे उड्या मारता मारता ते नेमकं एकेच्या हातावर जाऊन बसलं। आता काय होणार, ती तर इतक्या जोरात चिरकली आणि बाकीच्याही इतक्या जोरात ओरडल्या की तो तिथे कम्प्युटर गेम मध्ये बिझी असणारा त्या मैत्रिणीचा मुलगा कानात हेडफोन असतानाही त्याला त्यांच्या चिरकण्याचा आवाज आला। काहीतरी झालं असेल असं वाटून ताबडतोब हेडफोन काढून तो धावत पळत तिथे गेला। क्षणार्धात ते सगळं तिथलं सिनेरिओ बघून त्याच्या लक्षात आलं की नेमकं इथे काय झालेलं असेल। तो काही क्षण थांबला, कदाचित जस्ट झुरळ आता पुढे काय मूव्ह करतंय हे तो ऑब्झर्व करत असेल कदाचित, आणि बरोबर तिथे जाऊन त्यानं झुरळाला अलगद उचललं, घराच्या बाहेर फेकून दिलं, पुन्हा दरवाजा लावून घेतला आणि आपला कम्प्युटर गेम खेळण्यासाठी पुन्हा तो निघूनही गेला। आता प्रश्न असा पडतो की ह्या आपल्या सगळ्या मैत्रिणींनी एवढा मोठा गलका केला, त्याचं कारण झुरळ होतं का? नक्कीच नाही। जर झुरळाला सगळेच जण घाबरत असले असते आणि सगळेच जण गलका करत असले असते, तर ह्या मैत्रिणीच्याही मैत्रिणींपेक्षा कितीतरी कमी वयाचा असणारा तो मुलगा इतक्या शांतपणानं ती परिस्थिती कशी हँडल करू शकला असता बरं? पण त्यानं ती फार व्यवस्थितरित्या हँडल केली आणि म्हणून या आपल्या मैत्रिणीची पुढची पार्टी पुन्हा व्यवस्थित सुरू झाली। आपल्या आयुष्यातही असंच असतं बरं का, काही परिस्थिती उद्भवते, नेमकं आपल्याला त्या प्रसंगामध्ये कसं वागावं, पुढच्या स्टेप्स कोणत्या घ्याव्यात हे नेमकं आपल्या लक्षात येत नाही। आपण एकदम गांगरून जातो, बावरून जातो, त्याच्यामुळे तो प्रश्न आणखी जास्त मोठा आहे असं वाटायला लागतं। पण त्याही परिस्थितीमध्ये आपण जर आपलं तारतम्य कायम ठेवून व्यवस्थित विचार करून परिस्थिती हँडल केली ना, तर त्या मुलानं जसं अलगद ते झुरळ उचलून बाहेर फेकून दिलं, तितक्या अगदी सहजपणानं ही परिस्थिती आपल्याला सुद्धा व्यवस्थितरित्या हँडल करता येते। याच अनुषंगानं मला आणखी काही बाबी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत। माझ्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा तुमच्या लहानपणी त्याच सगळ्या गोष्टी वाचल्या असतील ना, राक्षसाच्या, राजकुमारीच्या, राजबिंड्या राजकुमाराच्या, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पर्यांच्या आणि अशाच सगळ्या सुंदर सुंदर गोष्टी वाचत आपण मोठे झालो आहोत। मला राजकुमारीची ती एक गोष्ट फार आठवते बरं, अजूनही जशीच्या तशी आठवते। ही राजकुमारी अतिशय नाजूक, अतिशय नाजूक म्हणजे किती नाजूक, तर तिची मखमली गादी तिला टोचू नये म्हणून, तिचा बेड टोचू नये म्हणून त्याच्यावर मखमली गादी अंथरलेली, आणि तरी सुद्धा ती मखमली गादी सुद्धा तिला टोचेल इतकी ती नाजूक असल्यामुळे एकावर एक अशा 7 मखमली गाद्या अंथरलेल्या, आणि त्या मखमली गाद्यांच्या एकदम वर म्हणजे 7व्या गादीच्या वर
की राजकुमारी झोपणार, कारण ती खूप नाजूक, तिला अजिबात काही टोचलेलं जमायचंच नाही. आणि एकदा असं झालं, ती झोपण्यासाठी आपल्या त्या गादीवर गेली खरी, पण तरी सुद्धा तिला पाठीला काहीतरी खूप टोचू लागलं, काहीतरी दुखू लागलं. तिनं इकडे तिकडे करण्याचा प्रयत्न केला आणि लक्षात असं आलं की नाही, काहीतरी खूप जोरदार आपल्याला टोचतंय. लगेच ती पलंगावरून खाली उतरली आणि मग बघण्यात जेव्हा आलं की ह्या राजकुमारीला नेमकं काय टोचलं असेल बरं, कारण प्रत्येक वेळेस तिचं ते नाजूकपणा तिचं लक्षात घेऊन अगदी साफसूफ करूनच प्रत्येक रात्री त्या गाद्या तिथे टाकण्यात यायच्या. आणि आज काय झालं असेल, हिला नेमकं काय रुततंय म्हणून जेव्हा बघितलं तेव्हा ह्या 7 मखमली गाद्यांच्या एकदम खाली एक मोरपीस पडलेलं होतं. कुठून कसं माहित नाही, पण ते साफसफाई करताना किंवा त्या सगळ्या गाद्या टाकताना कुठून तरी आलं असावं आणि ते मोरपीस तिच्या पाठीमध्ये रुतलेलं होतं. आणि मोरपिसाचा संपूर्ण आकार या नाजूक राजकुमारीच्या पाठीवर उमटलेला होता. एवढी ती नाजूक राजकुमारी होती. या नाजूक राजकुमारीला लक्षात घेऊन किंवा डोक्यात ठेवूनच मी आणखी वेगवेगळ्या गोष्टी वाचत राहिले, मोठी झाले. आणि नंतर जेव्हा इतिहास अभ्यासायला सुरुवात झाली, शाळेमध्ये जेव्हा इतिहास शिकवायला सुरुवात झाली, तेव्हा मग एका ठिकाणी तेही अभ्यासलं. चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी, बुंदेले हर बोलो के मुंह सुनी हमने कहानी थी, क्या खूब लड़ी मर्दानी, वो तो झांसी वाली रानी थी. मग कोणतं रूप खरं मानायचं किंवा कोणती गोष्ट खरंच खूप छान आहे असं आपण समजायचं? ती नाजूक राजकुमारी जिच्या पाठीला 7 मखमली गाद्यांच्या खाली असणार ते मऊ मोरपीस सुद्धा रुतत, तेवढा नाजूकपणा किंवा तेवढी नाजूक राजकुमारी असणं चांगलं की आपल्या लेकराला पाठीवर बांधून ब्रिटिशांशी लढणारी, तलवार हाती घेऊन ती आपला पराक्रम गाजवणारी ती झाशीची राणी लक्ष्मीबाई ही चांगली. आणि मग तर आणखी वेगळ्या वेगळ्या महिला वाचण्यामध्ये यायला लागल्या. राणी लक्ष्मीबाई सोबतच अहिल्याबाई होळकर, जिजाऊ, सावित्रीबाई फुले इतक्या वेगवेगळ्या महिला वाचल्या, अभ्यासल्या की लक्षात यायला लागलं की जे म्हणतात ना, नथिंग इज राईट ऑर रॉंग, असं खरंच राईट ऑर रॉंग काहीच नसतं. ती नाजूक राजकुमारी असणं सुद्धा एका ठिकाणी कुठेतरी चांगलं असेल आणि त्यासोबतच इतकं तळपत पराक्रम गाजवणारी असणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि इतकंच नव्हे तर स्वराज्य मिळवलंच पाहिजे, आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलीच पाहिजे असं सांगणारी ती जिजाऊ सुद्धा तेवढीच महान. अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले ह्या सुद्धा सगळ्या स्त्रिया तेवढ्याच महान. आणि मग डोक्यात असं आलं की आपण असं बनायचं की तसं बनायचं. आणि पुन्हा माझ्या समोर एक प्रसंग असाच निर्माण झाला की नेमका आपण आदर्श कुणाचा घ्यायचा हा संभ्रम तेव्हा पुन्हा एकदा मला पडला. जेव्हा माझं तहसीलदार म्हणून सिलेक्शन झालं आणि प्रोबेशनर तहसीलदार म्हणून मी आमच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये रुजू झाले, तेव्हाचे आमचे विभागीय आयुक्त महोदय अतिशय शांत, सुस्वभावी आणि खरंच खूप संयमी मनुष्य, खूप सुस्वभावी मनुष्य. त्यांच्या सोबत किंवा त्यांच्या सबऑर्डिनेशन मध्ये काम करत असतानाच त्या माझ्या प्रोबेशन मध्ये मी माझ्या सहकारी अधिकाऱ्यांकडून अगोदरच्या कमिशनर सरांचे बरेच प्रसंग आणि बरेच किस्से ऐकले. ते किती रागीट होते, ते किती स्ट्रिक्ट होते, ते असे होते, ते तसे होते. त्यांना जर राग आला तर ते सरळ टेबल उलथून फेकत, सरळ फाईल्स फेकून देत वगैरे वगैरे सगळं काही माझ्या कानावर यायचं. आणि मग मला पुन्हा एकदा प्रश्न पडायचा की ऑफिसर म्हणून जेव्हा आपल्याला आपलं करिअर करायचं आहे तेव्हा आपण आदर्श कुणाचा घ्यायचा? या आपल्या समोर असणाऱ्या शांत, सुस्वभावी असणाऱ्या या कमिशनर सरांचा की जे अतिशय रागीट होते आणि त्यांचं नाव जरी ऐकलं किंवा त्यांच्या समोर उभं राहण्याची वेळ जरी आली तर कलेक्टर सर स्वतः थरथर कापत असं ज्यांच्याबद्दल बोललं जायचं त्यांचा आदर्श घ्यायचा? पण नंतर शेवटी माझ्या एकदा लक्षात आलंच की खरंच आपण ना असं बनायचं की तसं बनायचं हा चॉईस नसतोच, किंबहुना तो आपण ठेवू सुद्धा नाही आपल्यासाठी. आपण मुळात जसे असतो तसंच आपण आपलं ओन जे आहे व्यक्तिमत्व, ते स्वतःच व्यक्तिमत्व टिकवणं आणि त्यालाच बहरवणं खूप जास्त महत्वाचं असतं.
कारण काळाच्या ओघात माझ्या हे सुद्धा लक्षात आलं की प्रत्येक स्वभावाचे आपापले फायदे असतात, आपापले तोटे असतात. म्हणजे हे सर अतिशय शांत सुस्वभावी होते, म्हणून त्यांना त्यांच्या या स्वभावाचे जसे काही फायदे व्हायचे तसेच काही तोटेही व्हायचे. आणि ते अगोदरचे कमिशनर सर जे होते त्यांना सुद्धा त्यांच्या रागीट स्वभावाचे काही फायदे व्हायचे तर काही तोटेही व्हायचे. मग बेटर वे आपण ओरिजिनली कोण आहोत ते लक्षात घेऊन आपण आपली ओरिजिनॅलिटी जपणं हेच मला खूप महत्वाचं वाटलं. आणि याच संदर्भानं आणखी तेव्हा मला प्रकर्षाने जाणवलं जेव्हा माझा मोठा मुलगा फर्स्ट मध्ये म्हणजे पहिली मध्ये होता आणि तो अभ्यास करत असताना काहीतरी वाचत होता, त्याची कविता गुणगुणत होता आणि त्या कवितेचे शब्द काही असे होते की ती कविता मी सुद्धा वाचलीच. हा माझा फर्स्ट मधला किंवा त्या कवितेतला हा 5-6 वर्षांचा मुलगा काय म्हणत होता माहित आहे? तो म्हणत होता आय एम युनिक. आता काय म्हटलं, अगोदर तर मला प्रश्न पडला की आय एम युनिक, आय एम स्पेशल, असं हे 5-6 वर्षांचं लेकरू असं काय युनिक असणार आहे. पण जेव्हा मी ती कविता वाचली तेव्हा लक्षात असं आलं की खरंच आपल्याला हे किती चांगल्या पद्धतीनं ग्रूम केलं जातं की नाही, अगदी लहानपणापासून. आपण स्वतः म्हणून किती महत्वाचे आहोत, आपलं व्यक्तिमत्व एक इंडिव्हिज्युअल म्हणून किती महत्वाचं आहे हे आपल्या मनावर ठसवण्यात येतं खरं, पण कदाचित मोठं होण्याच्या नादामध्ये आपण हे विसरून गेलेलो असो. ह्या कवितेतला तो छोटा एक 5-6 वर्षांचा मुलगा काय म्हणत होता? तो म्हणत होता माझा चेहरा कदाचित माझ्या आईसारखा असेल, माझा चेहरा कदाचित माझ्या आईसारखा असेल, माझे केस कदाचित माझ्या बाबांसारखे असतील, माझे ड्रॉइंग कदाचित माझ्या दीदीसारखं असेल, पण तरी सुद्धा मी युनिक आहे. तरी सुद्धा मी युनिक आहे कारण आता बघा कशाच्या आधारावर तो स्वतःला युनिक म्हणवतोय. तरी सुद्धा मी युनिक आहे कारण मी जसं बोलतो तसं कोणीच बोलत नाही, मी जसा चालतो तसं कोणीच चालत नाही आणि मी जसा हसतो तसं कोणीच हसत नाही. बोलणं, चालणं, हसणं किती नैसर्गिक क्रिया ना. पण हा छोटासा मुलगा या नैसर्गिक क्रियांच्या आधारावर सुद्धा स्वतः युनिक आहे असं म्हणतो. आणि आपण तर आता एवढे मोठे झालो आहोत, इतकं सगळं ज्ञान आपण प्राप्त केलेलं आहे, इतके सगळे स्किल्स आपण प्राप्त केलेले आहेत, त्या जोरावर त्या बळावर आपण तरी स्वतःला आता तरी किमान युनिक समजायला लागूया ना. आणि खरंच आपला युनिकनेस जपणं हेच आपल्यासाठी खूप महत्वाचं ठरतं बरं का. आणि आपण स्वतःबद्दल असा विचार जेव्हा करायला लागतो तेव्हा खरं आपण सुखी आणि समाधानी होण्याच्या दिशेनं मार्गक्रमण केलेलं असतं. आपले विचार खूप महत्वाचे असतात. व्हिक्टर फ्रँकल यांच्या संदर्भातलं मी एक उदाहरण देते. आपण सगळे इतिहासामध्ये शिकलो आहोतच की हिटलरनं ज्यूंचा अतिशय अतोनात छळ केला. त्यांनी वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स उभारलेले होते. या छळ छावण्यांमध्ये म्हणजे प्रत्येकच छळ छावणीमध्ये अतिशय छळ केला जायचा, पण त्यातही 6 कॉन्सन्ट्रेशन कॅम्प असे होते ज्यामध्ये क्रौर्याची अगदी परिसीमा म्हणावं ना तसं गाठलं जायचं. मग अशा परिस्थितीमध्ये व्हिक्टर फ्रँकल जे सायकियाट्रिस्ट होते ते सुद्धा त्यांची सुद्धा रवानगी या ऑशविट्सच्या म्हणजे 6 पैकी 1 असणारी या ऑशविट्सच्या छळ छावणीमध्ये त्यांची रवानगी करण्यात आलेली होती. अर्थात ते सायकियाट्रिस्ट होते, मन कसं काम करतं हे त्यांना माहीत होतं, म्हणून तशाही अत्यंत बिकट वाईट परिस्थितीमध्येही स्वतःचं मनोधैर्य कायम राहील आणि आपल्यासोबतच आपण इतरांचंही मनोधैर्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा हे त्यांनी ठरवलं होतं आणि ते त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतही होते. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये या 6 छळ छावण्या म्हणजे क्रौर्याची परिसीमा म्हणजे तो शब्दही कमी पडावा असं जे मी म्हणते ते का, त्याचं एक जस्ट एक्झाम्पल तुम्हाला देते. म्हणजे क्रौर्याची परिसीमा हे शब्द छोटे कसे पडतात, तर तिथे अशा पद्धतीचा छळ केला जायचा. एक जिवंत मनुष्य, त्याचा हा हात आणि हा पाय या झाडाला दोरीच्या साहाय्याने बांधला जायचा, हा हात आणि हा पाय दोरीच्या साहाय्याने त्या झाडाला बांधला जायचा आणि हा जिवंत मनुष्य मध्ये टांगलेला असतानाच 2 जण यायचे आणि हे दोन्ही झाड ऍट अ टाइम विरुद्ध दिशेला पाडून टाकायचे. या मधल्या माणसाचं काय होत असेल आपण कल्पनाही करू शकत नाही. अशा छळछावणीमध्ये हे व्हिक्टर फ्रँकल होते
आणि नंतर मग रशियन फौजा आल्या, त्यांनी सगळ्यांना मुक्त केलं वगैरे वगैरे सगळं. आणि हे व्हिक्टर फ्रँकलही तेही मोकळे झाले. ते जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं होतं की त्यांच्या अंदाजाप्रमाणे त्यांचे सगळेचे सगळे नातेवाईक मरण पावलेले होते. आता पुढचं आपलं आयुष्य कशासाठी वेचायचं, तर त्यांनी हे ठरवलं की ह्या छळ छावण्यांमधून बाहेर पडलेले लोक बऱ्याच अंशी आणि बरेच जण मानसिक रुग्ण झालेले आहेत. त्यांना या मानसिक रुग्ण म्हणून जगण्याच्या ऐवजी एक चांगलं आयुष्य देण्याचा प्रयत्न करायचा. यासाठी व्हिक्टर फ्रँकलनी पुढचे सगळे प्रयत्न केले आणि आपलं पुढचं सगळं आयुष्य त्यासाठीच त्यांनी कारणी लावलं. सांगण्याचा मुद्दा हा, व्हिक्टर फ्रँकल सायकियाट्रिस्ट होते, नो डाऊट. त्यांना मनाचं माहित होतं सगळं काही, पण त्यांचं म्हणणं असं होतं की इतक्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा हे सगळं मी करू शकलो कारण माझं म्हणणं असं आहे. व्हिक्टर फ्रँकल सांगतात त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याकडून कोणीही काहीही हिरावून घेऊ शकतं. या सगळ्या ज्यूंकडून काय हिरावून घेण्यात आलं होतं? त्यांचं स्वातंत्र्य तर हिरावलेलं होतंच, अगदी अंगावरचे कपडे सुद्धा त्यांचे हिरावून घेण्यात आले होते. त्या परिस्थितीत राहणारे हे व्हिक्टर फ्रँकल म्हणतात आपल्याकडून कोणीही काहीही हिरावून घेऊ शकतात, तरी सुद्धा त्याही परिस्थितीमध्ये आपण विचार कसा करायचा हे आपलं स्वातंत्र्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आला मुद्दा लक्षात? इतक्या वाईट परिस्थितीमध्ये असतानाही त्या परिस्थितीच्या संदर्भानं विचार कसा करायचा हे आपलं स्वातंत्र्य कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. आणि त्याच्याच जोरावर त्यांनी इतर मानसिक रुग्णांना सुद्धा बरं करण्याचा प्रयत्न केला आणि ते सक्सेसफुलही झाले. मग आपण असं म्हणू किंवा कुणाला असं वाटेल की ते सायकियाट्रिस्ट होते म्हणून हे सगळं करू शकले. सो मी सांगते काही उदाहरणं तुमच्या समोर मी असे लक्षात आणून देते की ज्यातून तुम्हाला लक्षात येईल परिस्थिती कितीही बिकट असली, कितीही वाईट असली, आपला कितीही अंत पाहणारी किंवा आपली कसोटी घेणारी असली, तरी सुद्धा त्याही परिस्थितीमध्ये विचार कसा करायचा हे आपलं स्वातंत्र्य कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. आणि त्याही ठिकाणी जर आपण विचार योग्य केला तर काय होऊ शकतं त्याचं उदाहरण देते मी. ती एक महिला, खरं तर आई वडिलांच्या 14 लेकरांपैकी एक लेकरू, आणि घरी इतकं दारिद्र्य म्हणजे पोटाला काही खायला मिळालं नाही म्हणून तिनं तिचे काही बहीण भाऊ अगदी लहानपणी गमावलेले, आणि ह्या मुलीचं सुद्धा अतिशय अल्प वयामध्ये लग्न करून देण्यात आलं. त्याचे मेन कारण 2 होते. एक तर आपल्या घरचं खाणारं तोंड कमी होईल, आणि दुसरं कारण म्हणजे ती जर तिच्या नवऱ्याच्या घरी गेली तर तिच्या पोटात थोडंफार तरी काहीतरी पडेल, म्हणून लहानपणीच ह्या मुलीचं लग्न लावून देण्यात आलं. तिच्या पदरामध्ये आता 3 लेकरं, आणि एक वेळ अशी आली की तिचा नवरा आजारीच पडला. नवऱ्याला ती घेऊन दवाखान्यामध्ये गेली, तेव्हा तिच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते, पुरेसे पैसे नव्हते, म्हणून त्याला दवाखान्यात दाखल करून घेण्यात आलं नाही. आणि आपल्या नवऱ्यानं आपल्या समोर जीव सोडला हे या महिलेनं स्वतः पाहिलं. आणि मी म्हटलं ना की कोणत्याही परिस्थितीत विचार कसा करायचा हे आपलं स्वातंत्र्य अबाधित असतं. सो नवरा गमावलाय, पदरामध्ये 3 छोटी छोटी लेकरं आहेत, घराच्या बाहेरही कधी पडलेली नाही, डोळ्यासमोर त्या नवऱ्याचं प्रेत दिसतंय, आणि त्या क्षणी ह्या महिलेनं ठरवलं आज माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला कारण त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. माझ्या नवऱ्याचा जरी असा मृत्यू झाला असला तरी सुद्धा आता यानंतर कोणीही व्यक्ती अशी असू नये जिच्याकडे पैसा नाही दाखल करण्यासाठी, म्हणून त्या व्यक्तीचा मृत्यू ओढवावा. म्हणून आता मी मोठं हॉस्पिटल असं उभारेन की जिथे कुणालाही ऍडमिशन दिलं जाईल, त्याच्याकडे पैसा आहे किंवा नाही याचा विचार केला जाणार नाही, आणि मोफत त्याच्यावर उपचार केले जातील. ही महिला जिला आत्ता जर खायला मिळालं तर रात्री काय खायचं याची भ्रांत आहे, ती महिला जिच्या पदरामध्ये 3 छोटे छोटे लेकरं आहेत, ज्यांनाही खाऊ घालणं ही आता तिची जबाबदारी आहे, जी कधीच घराच्या बाहेर पडून तिनं कधीच कोणतं काम केलेलं नाही, ती त्या क्षणी ठरवते की मी असं हॉस्पिटल उभारेन जिथे मोफत उपचार केले जातील. विचारांचं स्वातंत्र्य अबाधित राहणं हाच प्रकार तो.
आणि ह्या महिलेनं खरंच खूप मेहनत सुरू केली. तिनं अक्षरशः पडेल ते काम केलं. कधी भाज्या विकल्या, कधी कोणा दुसऱ्यांची लेकरं सांभाळली, कधी कोणाच्या घरची कामं केली. आणि हे सगळं काम करत असताना जो काही थोडासा पैसा तिला मिळायचा त्यातलाही पै न पै ती वाचवत राहिली. कारण तिचं स्वप्न होतं, मला असं हॉस्पिटल उभारायचं आहे. तिची धडपड पाहून त्या गावातल्या लोकांनीही तिला मदत करायला सुरुवात केली. आणि आज ती स्त्री वृद्ध झालेली आहे. पण आज त्या स्त्रीला पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे. सुभाषिणी मिस्त्री. आज त्यांचे 2 हॉस्पिटल आहेत जिथे मोफत औषधोपचार केले जातात. तिचा स्वतःचा एक मुलगा सुद्धा तिनं डॉक्टर केलेला आहे, जो सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये मोफत औषधोपचार करतो, मोफत उपचार करतो. विचारांचं स्वातंत्र्य काय करू शकतं, हे करू शकतं. आणखी एक उदाहरण देऊ इच्छिते. तो एक मनुष्य, त्याचं संपूर्ण आयुष्य म्हणजे कोण, त्याचं संपूर्ण विश्व म्हणजे कोण, तर त्याची ती पत्नी आणि त्या पत्नीच्या पोटात असणारं बाळ. त्या बाळावरही त्याचा तेवढाच जीव. म्हणजे म्हणतात ना, प्रेम आंधळ असतं. का म्हणत असावेत बरं प्रेम आंधळ असतं म्हणून? कदाचित याचसाठी असेल की पोटातलं ते बाळ दिसतं कसं, आहे कसं, काहीही माहीत नसतानाही आई वडील नातेवाईक सगळे त्या बाळावर प्रेम करायला लागतात. आणि म्हणून कदाचित म्हणत असावेत की प्रेम आंधळ असतं. पण एनिवे, सध्या तो विषय नाही. सो या गृहस्थाचं संपूर्ण विश्व म्हणजे आपली पत्नी आणि तिच्या पोटातलं बाळ. जेव्हा तिला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या तेव्हा ताबडतोब त्यानं तिला पाठीवर घेतलं. कारण दवाखान्यात नेणं आता गरजेचं होतं. पण दवाखान्यात नेण्याच्या अगोदर त्याला बरंच दिव्य पार पाडायचं होतं. हा मोठा डोंगर चढायचा होता, उतरायचा होता, पुन्हा चालत जायचं होतं. आणि मग कुठे त्या आरोग्य केंद्रामध्ये तो आपल्या पत्नीला घेऊन पोहोचणार होता. त्यानं ताबडतोब आपल्या पत्नीला पाठीवर घेतलं. लगेच तो जायलाही लागला. पण तिच्या कळा इतक्या वाढल्या होत्या की डोंगर पूर्ण चढून उतरण्याच्या आतच तिनं आपले प्राण सोडले होते. त्यानं आपली प्रिय पत्नी गमावली, पत्नीच्या पोटातलं ते बाळ गमावलं. आणि त्याच क्षणी त्यानं विचार केला, या डोंगरामुळे मी माझी पत्नी गमावली, माझं बाळ गमावलं. हा जर डोंगर नसला असता मध्ये तर मी ताबडतोब त्या दवाखान्यामध्ये जाऊ शकलो असतो आणि माझं हे विश्व मी जपू शकलो असतो. माझ्यावर जी वेळ आली ती अन्य कुणावरही येता कामा नये. लक्षात घेणं गरजेचं आहे. यानं तर सगळं गमावलं. त्याचं सर्वस्व म्हणजे पत्नी आणि तिच्या पोटातलं बाळ, ते दोन्हीही गेलेले आहेत. तो आता स्वतःसाठी काहीही करणार नाही. पण तो त्यानं विचार असा केला, त्याही परिस्थितीमध्ये त्यानं विचार असा केला की माझ्यावर जरी ही वेळ आली असली तरी गावातल्या अन्य कुणावरही वेळ यायला नको. त्यासाठी मी काय करेन, तर त्यासाठी हा मी एवढा मोठा डोंगर खोदून त्यातून रस्ता काढेल. लोकांना तर अगोदर वाटलं बायको मेली, त्याचा ह्याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला. पण ह्यानं खरंच चिमणी हातोडा घेतलाही आणि डोंगर खोदायला सुरुवात केलीही. लोक आपापसात म्हणायला लागले, ह्याला वेळ लागलंय, 1-2 दिवस करेल. एवढा मोठा डोंगर खोदणं काही तोंडाची गोष्ट आहे का? काही हातचा मळ आहे का? तो 2-3 दिवस करेल आणि फिरून मागे येईल. पण हा अजिबात हटला नाही. एका सिच्युएशनला तर असं झालं की गावकरी गाव सोडून जायला लागले. यानं गाव सोडणं तर दूरची गोष्ट, तो डोंगरही सोडला नाही, आपलं कामही सोडलं नाही. त्यानं तो डोंगर खोदला. जो रस्ता 55 किलोमीटर एवढा झाला होता, तोच रस्ता डोंगर खोदून यानं अवघ्या 15 किलोमीटरवर नेऊन ठेवला. कारण आता कोणत्याही व्यक्तीनं अशा रीतीनं प्राण गमवू नयेत हा विचार त्यानं केला होता. दशरथ मानसी, द माउंटेन मॅन म्हणून आपण ज्यांना ओळखतो, ज्यांनाही पद्मश्रीनं पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. मी जे म्हटलं ना की खरंच विचारांचं स्वातंत्र्य अबाधित आहे आणि आपण ठरवतो की विचार काय करायचे आहेत. हे जर लक्षात घेतलं तर डेफिनेटली अगदी काहीही प्रकारचं आपण घडवू शकतो. एकीकडे असे दृश्य आपल्याला दिसतात किंवा असं घडताना आपल्याला दिसतं, तर दुसरीकडे मात्र काही व्यक्ती अशा असतात की थोडंसंही काही झालं की त्याचं खापर दुसऱ्या कुणावर तरी फोडून मोकळं होतात आणि उलट विध्वंसक कृती करतात. मग ही तफावत कशामुळे येते, हे असं कशामुळे घडतं? त्याची अनेक कारणं आहेत. पण एक महत्वाचं कारण मला असं वाटतं की इमोशनल इंटेलिजन्स हा जो प्रकार आहे ना, ज्यांच्यामध्ये हा कमी आहे
किंवा नाहीच ते विचार करू शकत नाहीत किंवा त्यांना त्या भावना समजू शकत नाहीत की अशा परिस्थितीत दुसऱ्याला काय फील होतं, मला जे फील झालं ते इतरांना फील नाही झालं तर खरंच किती चांगलं होईल, हे ते फील करू शकत नाहीत किंवा स्वतःच्या भावना व्यवस्थितरित्या व्यक्त करू शकत नाहीत आणि मग कुठेतरी स्वतःच्या भावनांना वाटते अशा विध्वंसक कृतीतून करून देतात. त्याच्यासाठी आपण स्किलफुल असणंही अत्यंत गरजेचं आहे बरं का. हे स्किलफुल असणं म्हणजे कसं आहे त्याचं उदाहरण मी तुम्हाला देते. म्हणजे वातावरण थोडंसं गंभीर पण झालंय, त्याच्यामुळे थोडंसं वेगळ्या आपण उदाहरणाकडे जाऊया. माझा परिचय करून देताना माझ्या ज्या पुस्तकाबद्दल उल्लेख करण्यात आलेला होता, व्यक्तिमत्व विकासासाठी सॉफ्ट स्किल्स, या पुस्तकामध्ये मी जे लिहिलं आहे ना त्यातल्याच एका प्रसंगाचा मी उल्लेख करते इथे की स्किलफुल असणं म्हणजे काय नेमकं ते तुम्हाला सांगते. एकदा असं झालं होतं, एक महिला नेहमी आपल्या मुलांच्या मागे लागायची. आता आपल्या सगळ्यांना हा अनुभव असणार आहे, जेव्हा आपली मुलं लहान असायची तेव्हा या कारणासाठी आपणही आपल्या मुलांच्या मागे खूप लागलेलो आहोत. सो ही पण महिला आपल्या मुलांच्या मागे लागायची की बाळांनो दूध प्या, दुधामध्ये हे असतं ते असतं, तुम्ही छान मोठे होता, उंच होता वगैरे वगैरे, तुम्ही दूध प्या. पण कशाचं काय, ती पोरं अजिबात दुधाला स्पर्शही करत नसत. त्या दिवशी ही नेहमीप्रमाणेच मागे लागली पोरांच्या दूध पिण्यासाठी आणि पोरांनी दूध पिलं. तिला खूप आश्चर्य वाटलं. आता आणखी पुढे आश्चर्याचा धक्का दिला तेव्हा बसला जेव्हा या मुलांनी म्हटलं की आम्हाला अजून दूध हवंय. इतकी खुश झाली ती. कधीच दुधाला न शिवणारी आपली मुलं आज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा दूध मागतायत, इतकी खुश झाली. बरं, आता मुलं दूध पितच नाहीत म्हटल्यावर घरामध्ये मोजकच दूध, पण मुलांनी पुन्हा स्वतः मागितलं म्हटल्यावर घरात होतं नव्हतं तेवढं सगळं दूध तिने आपल्या मुलांना देऊन टाकलं आणि मस्तपैकी माझी मुलं किती छान आज दूध पिली अशा सगळ्या आनंदात समाधानात ती आपली घरातली पुढची कामं करत होती. त्याच वेळेस नवरा आपल्या मित्रासोबत आला. त्यानं बाहेर हॉलमध्ये चपला काढता काढता बायकोला आवाज दिला आणि तिला सांगितलं की अगं माझा असा असा मित्र आलेला आहे, एकदम छान चहा कर बघू. झालं, आता दुधाचा थेंब घरात शिल्लक नाही आणि आता चहा करायचा कसा. सगळ्यात अगोदर तर तिच्या डोक्यात ते सॉफ्ट टार्गेट म्हणजे मुलं तिच्या डोक्यात आले, ज्यांच्याबद्दल आतापर्यंत ती कौतुक करत होती. माझी लेकरं आज दूध पिली, पुन्हा मागून दूध घेतलं वगैरे वगैरे. त्याच लेकरांबद्दल आता तिला राग यायला सुरुवात झाली. हे पोरं कधी दुधाच्या थेंबाला शिवत नव्हते आणि आज काय ह्यांच्या पोटात राक्षस घुसला होता की काय, डबल डबल मागून दूध पिलं, सगळं दूध संपून टाकलं, आता कसा मी चहा करायचाय. बरं, तिचा हात रागा कितीही असला तरी सुद्धा त्या पातेल्यामध्ये दूध आपोआप येणार होतं का, नाहीच. मग शेवटी ती मुलं डोक्यातून निघून गेली, नवरा डोक्यामध्ये सापडला. ह्या माझ्या नवऱ्याला ना काहीच कळत नाही. आपल्यापैकी बहुतांश म्हणजे जवळपास प्रत्येकीलाच असं वाटतं की माझ्या नवऱ्याला काहीच कळत नाही. पण हा, मी आवर्जून सांगत असते ना की माझ्या नवऱ्याला मात्र सगळं काही कळतं. अदरवाईज पुन्हा तुमच्यापैकी कोणीतरी त्यांना सांगणार की तुमच्याबद्दल मी असं बोलत होते आणि त्याच्यापेक्षा नको, माझ्या नवऱ्याला कळतं. सो एनिवे, या माझ्या नवऱ्याला काहीच कळत नाही. त्यांना आतमध्ये येऊन सांगायला हवं होतं ना की चहा कर म्हणून. आता त्याच्या समोर सांगितलं, आता कसा करू मी चहा. या सगळ्या टेन्शन मध्ये त्या किचन मधून वेगवेगळे आवाज, कशाचे ते काही मी सांगायला नको, वेगळे वेगळे आवाज यायला लागले. त्या पाहुण्याला सिग्नल मिळून गेला की काहीतरी बिनसलेलं आहे. तोच ताबडतोब उठत म्हणाला, अरे माझं आत्ता घड्याळाकडे लक्ष गेलंय, मला ताबडतोब गेलं पाहिजे, माझा चहा तुझ्याकडे देऊ ठेव, पण मला मात्र जाऊ दे. जसा हा मित्र घराच्या बाहेर पडला, घरात काय झालं हे तुम्हाला मी सांगण्याची गरज आहे अजिबात नाही. सेम सिच्युएशन मधली दुसरी गृहिणी, तिच्याही घरामध्ये दुधाचा थेंब शिल्लक नाही, नवऱ्यानं मित्रासमोरच चहा करायला सांगितलंय, तर हिनं काय केलं, हिचं स्किल जरा डेव्हलप आहे. ती स्वतःच पुढे गेली, थेट नवऱ्याच्या मित्रालाच ती म्हणाली की भाऊजी आपण चहा काय नेहमीच पितो, मी मस्तपैकी लिंबू सरबत बनवून आणते. आणि तिने लिंबू सरबत बनवून दिलं. झाकली मूठ, 1.25 लाखाची तशीच राहिली. आता बघा हा, सेम सिच्युएशन मधली तिसरी गृहिणी, तिच्याही घरात दुधाचा थेंब शिल्लक नाही, तिच्याही नवऱ्यानं मित्रासमोरच चहा करण्यासाठी सांगितलेलं आहे. हिचंही पाऊल उचललं जातं नवऱ्याच्या मित्रालाच थेट सांगायला की मी काही चहा करणार नाही, मी लिंबू सरबत बनवून आणते. पण हे प्रॉब्लेम्स अँटिसिपेट करू शकते.
तिच्या लक्षात लगेच येतं, जर मी ह्या नवऱ्याच्या मित्राला म्हणाले की मी चहाऐवजी लिंबू सरबत बनवून आणणार आहे आणि हा मित्र जर शहाणा असला आणि तो जर म्हणाला नको हो वहिनी, एवढ्या छान वातावरणामध्ये सरबत घेतं का कोणी, सरबतऐवजी मस्तपैकी चहाच बनवून आणा, मग येईल ना प्रॉब्लेम. म्हणून ही उचललेलं पाऊल मागे घेते. बनवताना लिंबू सरबतच बनवते कारण तिच्याकडे पर्याय नाहीच दुसरा. पण जेव्हा सरबत घेऊन त्याच्या समोर जाते तेव्हा त्याला सरबत देता देता म्हणते, भाऊजी आपण चहा नेहमीच घेतो, आज तुमच्यासाठी मुद्दाम लिंबू सरबत बनवलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे कोणताही पाहुणा एवढा निर्लज्ज नसतो की जो म्हणतो नाही नाही मला लिंबू सरबत नकोच आहे, मला चहाच पाहिजे म्हणून. अशा रीतीनं आपण आपलं स्किल जेवढं वाढवू त्या सगळ्या सिच्युएशन मध्ये परिस्थिती कशीही असली तरी आपल्या विचाराचं स्वातंत्र्य अबाधित ठेवत स्किलफुली ती परिस्थिती हँडल कशी करायची, टॅकल कशी करायची हे आपल्याला कळलेलं असतं, आपल्याला जमत असतं, कारण आपण आपले तेवढे स्किल्स डेव्हलप केलेले असतात. या स्किल्सच्या आधारावर काय होऊ शकतं, भरपूर काही होऊ शकतं. नेपोलियनचं उदाहरण मी तुम्हाला देते. नेपोलियन जगज्जेता आपल्या सगळ्यांना माहित आहे. हा नेपोलियन एकदा असाच युद्धावर गेला, युद्धभूमीवर त्यानं पाऊल ठेवलं आणि काय झालं माहित नाही, एकदम त्याचा पाय घसरला, छातीवर हा नेपोलियन पालथा पडला. जसा हा नेपोलियन छातीवर पालथा पडला त्याच्या सगळ्या सैन्यानं बघितलं, सैन्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी बघितलं आणि क्षणार्धात त्यांच्या डोक्यात पाल चुकचुकून गेली की बापरे, हा खूप मोठा अपशकुन झाला आहे, हा एवढा मोठा अपशकुन झाला आहे की आता तर हे युद्ध आपण हरणारच, पण डेफिनेटली फक्त हरणार एवढं नाही तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला हा शेवटचा दिवस ठरणार, आपल्या प्रत्येकाची मान आज छाटली जाणार, आपलं हे युद्ध आज आपल्याला मारून टाकणार ठरणार, एवढा मोठा हा अपशकुन आहे. छातीवर पालथ पडलेल्या त्या नेपोलियनला उठून उभं राहायला असा कितीचा वेळ लागतो. तो उठून उभं राहत होता काही क्षणामध्ये आणि उभं राहता राहता त्याने सर्वांवर नजर फिरवली. त्यांच्या डोक्यात काय चाललं हे याच्या डोक्यात लगेच आलं. हा नेहमीप्रमाणे ताठ पाठीच्या कण्यानं ताठ मानेनं उभा राहिला. छातीवरची सगळी धूळ माती चिखल झटकत तो सगळ्यांकडे पाहत म्हणाला, पाहिलं हा केवढा शुभ संकेत झाला. बघा केवढं मोठं हे कॉन्ट्राडिक्शन. सगळे म्हणतात अपशकुन झाला, हा म्हणतो पाहिलं हा केवढा शुभ संकेत झाला. या युद्धभूमीवर मी पाऊल ठेवताच क्षणी या भूमीनं मला आलिंगन दिलं आणि सांगितलं मी तुझीच आहे, मला जिंकून घे, मी तुझीच आहे, मला जिंकून घे. या युद्धामध्ये विजय आपलाच होणार. आणि खरोखरच त्या युद्धामध्ये विजय नेपोलियनचाच झाला. नेपोलियनवरचा कॅमेरा आपण थोडासा स्वतःकडे फिरवूया. एक तर छातीवर पालथ पडल्यानंतर आपला त्याचा सेल्फ एस्टीम बघा केवढा जबरदस्त होता. आपण जर तसं युद्धभूमीवर छातीवर पालथ पडलो असतो तर आपण स्वतःलाच एवढं बिटिंग सुरू केलं असतं, एवढं ब्लेमिंग सुरू केलं असतं, मला काही समजतच नाही, मी अशीच आहे, मी तशीच आहे, पाय घुसरून पडले, मला नीट धड उभं राहता येत नाही वगैरे वगैरे वगैरे. पण समजा त्यातूनही आपण व्यवस्थित उभं राहिलो असतो तर त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे आपल्याला ओळखता आलं असतं. इन केस ओळखता आलंही असतं तर नेपोलियननं ती परिस्थिती जशी टॅकल केली तशी आपण करू शकलो असतो? अजिबात नाही. आपल्याला उलट त्रास झाला असता की ह्या सर्वांना लढण्यासाठी एवढं मोठं मोटिवेशनल 2-3 तासाचं लेक्चर देऊन इथं आणलंय, हे युद्ध जिंकणं किती महत्वाचं आहे हे यांना ओरडून ओरडून घसा फाडून सांगितलंय आणि माझा पाय काय घसरला हे लोक डोक्यात काहीच्या काही आणतात असं म्हणून आपली चिडचिड झाली असती. पण बघा नेपोलियन केवढा स्किलफुल होता ते. एक तर त्याचा सेल्फ एस्टीम सेल्फ रिस्पेक्ट जबरदस्त होता. सगळ्यांच्या समोर असा पालथा जरी पडला तरी सुद्धा त्याच्या त्या सेल्फ एस्टीमला अजिबात धक्का लागला नाही. त्याचा पाठीचा कणा, त्याची मान तशीच ताठ होती. त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे याला लगेच लक्षात येऊ शकत होतं आणि त्या सगळ्यांचं मॉब सायकोलॉजी परिवर्तित करणं खूप अवघड असतं हे प्रशासनामध्ये आम्हाला वेळोवेळी जाणवतं. पण हा मॉब सायकोलॉजी अंडरस्टँड करण्यामध्ये तर हुशार होताच, पण ती हँडल करण्यामध्येही खूप स्किलफुल होता आणि त्यांची मॉब सायकोलॉजी परिवर्तित करण्यासाठी त्याला लांबलचक भाषण देण्याची गरज नाही पडली, कारण त्याचं कम्युनिकेशन स्किल सुद्धा तेवढंच जबरदस्त होतं. अगदी मोजक्या काही वाक्यांमध्ये त्यानं असे काही शब्द फेकले की त्याचा इम्पॅक्ट तोच झाला जो त्याला अपेक्षित होता. हे सगळं आपण करू शकतो
जर आपण खरंच स्वतःच्या अंगी स्किल्स बाणवले तर या सगळ्या स्किलच्या जोरावर नेपोलियन जगज्जेता झाला. मला माहित आहे आपल्या सगळ्यांचं एम काही नेपोलियन सारखं जग जिंकण्याचं नाहीये, पण तरी सुद्धा मला हेही माहित आहे आपलं एम नेपोलियन सारखं जग जिंकण्याचं नसलं तरी आपलं हे छोटस विश्व जे आहे ना ते मात्र आपल्याला नक्कीच जिंकायचं आहे. आपल्या ह्या स्किल्सच्या जोरावर आपण हे जग सुद्धा अवश्य जिंकू शकतो आणि खूप सुखी समाधानी राहू शकतो. या संदर्भात एक महत्वाची गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायची, हॉल्ट. हॉल्ट म्हणजे थांबा, आपण या अर्थाने जे म्हणतो की मी तिथे हॉल्ट केला वगैरे जे म्हणतो. सो हा हॉल्ट आपण लक्षातच ठेवायचा. हॉल्ट, HALT, या प्रत्येकाला काही लॉंग फॉर्म आहे. H फॉर हंगर, A फॉर अँगर, L फॉर लोनलीनेस आणि T फॉर टायर्ड. या 4 भावनांमध्ये आपण जेव्हा असू, जेव्हा आपण खूप भुकेले असू, जेव्हा आपण खूप रागात असू, जेव्हा आपल्याला एकटं एकटं एक म्हणजे लोनलीनेस फील होत असेल आणि जेव्हा आपण खूप थकलेलो असू, तेव्हा तरी आपण ताबडतोब काही वागायचं नाही, ताबडतोब कृती करायची नाही. त्या ठिकाणी आपण थांबायचं, त्या भावना व्यवस्थितरित्या सेटल होऊ द्यायच्या आणि त्याच्यानंतरच पुढची कृती करायची. एवढं जरी आपण सुरुवातीला स्वतःच्या अंगी बाणवलं तरी सुद्धा या सगळ्या परिस्थितीत टॅकल करणं आपल्याला बऱ्यापैकी जमायला लागेल आणि सोपं होईल. खरं तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं आनंदी राहू शकतो. या आनंदाबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगेन. म्हणजे आपल्याला प्रश्न असा पडतो की माझ्याकडे आवश्यक तेवढा पैसा नाही, मी आनंदी कशी राहू? माझ्याकडे शिक्षण नाही, मी आनंदी कशी राहू? माझ्याकडे हे नाही, मी आनंदी कशी राहू? वगैरे वगैरे वगैरे. आपण असे कित्येक कारण सांगत असतो की ज्या कारणांमुळे आपल्याला असं वाटतं की मी आनंदी कशी राहू. पण आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे, एवढं पुरेसं नाही का आनंदी राहण्यासाठी? आणि त्याच सोबत या क्षणी आपण बोलत असताना, तुम्ही ऐकत असताना, याच क्षणी जगामध्ये अनेक ठिकाणी काही जण शेवटचा श्वास घेत असतानाही आपला अजूनही श्वास चालू आहे. हे पुरेसं नाहीये का आपल्याला आनंदी राहण्यासाठी? हा जर बेसिक विचार केला तर लक्षात येईल की खरंच या कारणासाठीच आपण आनंदी राहू शकतो. पण प्रॉब्लेम काय आहे माहितीये का? आपल्यापैकी जवळपास प्रत्येक जण त्या क्लब ऑफ 99चा मेंबर आहे आणि सगळा गोंधळ तिथेच आहे. आता हे मेंबर ऑफ क्लब 99, हे क्लब 99 काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. एक मनुष्य होता, त्याचं सुखी कुटुंब होतं, हम दो हमारे होतं, छान व्यवस्थित त्यांचं रुटीन चाललेलं होतं, अगदी हातावरचं पोट होतं, पण 2 वेळेचं खाऊन पिऊन ते अगदी सुखी होते आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीनं राहत होते. पण एकदा असं झालं, हा मनुष्य जेव्हा कामावर निघाला तेव्हा त्याला एक बटवा दिसला. त्यानं हे काय आहे बटवा, कुणाचा पडला असेल म्हणून इकडे तिकडे पाहिलं, त्याला दूर दूरपर्यंत कोणीच दिसलं नाही, म्हणून त्यानं तो बटवा उचलला. बटवा उचलून उघडता क्षणी अगोदर त्याला चिठ्ठी दिसली. चिठ्ठीवर लिहिलेलं होतं की हा बटवा ज्याला सापडेल त्याच्याच साठी आहे असं समजा. ओके, म्हणजे हा बटवा आपला झाला तर पहिला विचार त्याच्या डोक्यात आला आणि ती चिठ्ठी काढून त्यानं बघितलं तर बापरे, अक्षरशः त्याचे डोळे विस्फारला गेले. ज्यानं सोन्याचा एक तुकडा कधी पाहिला नाही, त्यामध्ये सोन्याचे कॉइन्स होते. एवढे सगळे सोन्याचे कॉइन्स. त्यांना लगेच छमछम करून बघितलं, भरपूर सारा आवाज येत होता. एवढे सगळे सोन्याचे कॉइन्स. वाव, तो इतका खुश झाला. आता कशाचं काम आणि कशाचं काय, आता आजचं काम गेलं. लगेच धावत त्या माघारी परतला, बायकोला बोलवलं, मुलांना बोलवलं, लगेच ती सगळी नाणी दाखवली. सोन्याची नाणी आहेत. सगळ्यांचेच डोळे विस्फारले. वाव, सोन्याची एवढी नाणी, सोन्याचा तुकडा कधी पाहायला भेटला नाही, सोन्याची एवढी नाणी आपल्या डोळ्यासमोर आहेत. इतके खुश झाले ते. आणि मग एकदम त्या तिघांपैकी कोणीतरी म्हणालं, आपण मोजूया ना ही नाणी किती आहेत. सगळ्यांनाच आयडिया आवडली आणि 1, 2, 3 जसजशा नाण्यांचा क्रमांक वाढत होता तसतसे ते खूप खुश होत होते. पण मोजता मोजता जसजशी नाण्यांची संख्या आता तिथे कमी राहिली तसतसे ते दुःखी व्हायला लागले आणि शेवटचं नाणं मोजल्यानंतर तर 4ही जण चेहरा पाडून बसले. का? कारण ही सोन्याची नाणी होती 99, फक्त 99.
आणि सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार आला, फक्त 99 नाणी ही आणखी एक नाणं त्यामध्ये टाकलं असतं तर 100 झालं असतं ना. पण राऊंड फिगर न करता ही 99 नाणी टाकण्यात काय अर्थ आहे बघा. म्हणजे आतापर्यंत सोन्याची नाणी, ती इतकी नाणी म्हणून मिळालीत म्हणून खुश असणारे हे चौघही जण आता अतिशय दुःखी झाले का, तर ते एक नाणं नाही म्हणून. आता लक्षात आलं असेल, आपण सगळेच जण या क्लब 99 चे मेंबर आहोत. आपल्याकडे काय आहे हे पाहण्याच्या ऐवजी, माझ्याकडे मोठी कार नाही ना, घर आहे पण छोटसच आहे ना, मुलगा आहे पण तो फारसा अभ्यासच करत नाही ना, म्हणजे आपल्याकडे इतके सगळे कारण असतात दुःखी राहण्यासाठी की आपण ते विसरून जातो की आपल्याला मनुष्याचा जन्म मिळाला आहे, आपला श्वास चालू आहे, हे सुद्धा कारण खूप मोठं आहे आपल्याला आनंदी राहण्यासाठी. म्हणून सगळ्यात अगोदर आपण काय केलं पाहिजे, ते स्किल्स अंगी बाणवले पाहिजे. हे जसं मी म्हणते ना, तसंच ह्या 99 क्लबची मेंबरशिप आपण अगोदर रद्द केली पाहिजे. हेही तेवढ्याच पोट तिडकीनं सांगते. एकदा ही मेंबरशिप आपण रद्द केली की आपल्याकडे काय आहे हे आपल्याला जाणवायला लागेल आणि आपण अधिक आनंदी सुखी समाधानी होऊ, यात अजिबात शंकाच नाही. म्हणूनच तर या आनंदाच्या दृष्टिकोनातून कृष्णाबद्दलही मी एक बाब सांगू इच्छिते. जेव्हा द्वारका नगरीचा निर्माण होत होता तेव्हा विश्वकर्मा आणि कृष्णामध्ये चर्चा चालली होती. कृष्णाने विश्वकर्माला आवर्जून सांगितलं की माझ्या ह्या महालाचे कोणतेही दरवाजे किंवा कोणतीही खिडकी गोकुळच्या दिशेनं अजिबात उघडता कामा नये. विश्वकर्माला खूप आश्चर्य वाटलं की गोकुळमध्ये तर सगळं बालपण गेलं, एवढे सगळे वेगवेगळे क्षण त्यांनी अनुभवले आणि त्या दिशेनं काहीच नको असं का म्हणतोय कृष्ण. कृष्णाने सांगितलं, गोकुळ हा माझा भूतकाळ होता, त्या भूतकाळामध्ये मला आता राहायचं नाही, तर मला वर्तमानामध्ये पाय रोवून भविष्याच्या दिशेने वाटचाल करायची आहे. जेव्हा आपण सुद्धा भूतकाळात हे घडलं याच्याऐवजी ते घडलं असतं तर चांगलं झालं असतं, तसं का झालं बरं, हा सगळा विचार करण्याच्या ऐवजी आपण वर्तमानामध्ये पाय रोवून जेव्हा भविष्याच्या दिशेने जायला लागू ना, तेव्हा आपण खरेच तेवढ्या म्हणजे होप्स आपल्या कायम राहतील आणि त्या अपेक्षांच्या, त्या आशेच्या जोरावर आपण आपल्या ध्येयाकडे खूप चांगल्या रीतीने वाटचाल केलेली असणार आहे. व्हिक्टर फ्रँकलच्या संदर्भाने एक सांगते. व्हिक्टर फ्रँकल त्या छळछावणीमध्ये असताना त्यांनी ऑब्झर्व केलं, त्यांचं एक पुस्तक आहे मॅन सर्च फॉर मिनिंग, म्हणजे अर्थाच्या शोधात असं त्यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. अगदी असं छोटसच पुस्तक आहे ते, पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे रेफरन्स बुक म्हणून मी माझ्याकडे ते कायमचं ठेवलेलं आहे आणि तुम्हालाही रिकमेंड करते की शक्य झालं तर ते पुस्तक अवश्य वाचा. सो हे व्हिक्टर फ्रँकल त्या पुस्तकामध्ये असं लिहितात की त्यांनी ऑब्झर्व केलं की जसजसं क्रिसमस जवळ यायचा किंवा न्यू इयर जवळ यायचं तसतशा या छळछावणीतल्या लोकांच्या आशा वाढायच्या की या क्रिसमसला तर आपण नक्कीच घरी जाऊ बरं का, आपली मुक्तता झालेली असेल. पण जेव्हा लक्षात यायचं की आता क्रिसमस होऊनही गेला, सुटका झालेली नाही, अजूनही आपण छळछावणीमध्ये आहोत, तेव्हा त्यांना बऱ्याच जणांना वेडाचे झटके यायला सुरुवात व्हायचे आणि मृत्यू सुद्धा त्या काळामध्ये जास्त व्हायचे. काही जण त्याही परिस्थितीत आशा टिकवून ठेवायचे की भलेही क्रिसमसला मी माझ्या घरी जाऊ शकलो नाही, पण न्यू इयर येत आहे, न्यू इयरला तर मी डेफिनेटली माझ्या घरीच जाणार. पण जेव्हा न्यू इयर सुद्धा आलं तसंच निघून जायचं, सुटकेचे कोणतेही चिन्ह दिसायचे नाहीत, तेव्हा सुद्धा अनेक जण मृत्युमुखी पडायचे, त्यांना वेडाचे झटके यायचे. का? कारण त्यांच्या आशा उद्दीपित व्हायच्या, पण त्या अपेक्षा आपल्या पूर्ण होत नाही लक्षात आल्यानंतर त्यांना एवढं फ्रस्ट्रेशन यायचं, एवढं डिप्रेशन यायचं की त्याच भरामध्ये त्यांना वेडाचे झटके यायचे आणि त्याच भरामध्ये त्यांचा मृत्यू सुद्धा व्हायचा. जे व्हिक्टर फ्रँकलनी एक उदाहरण तर असं सांगितलेलं आहे, ते म्हणतात की त्या एका माणसाला स्वप्न पडलं, एक समथिंग त्यांनी डेट सांगितली की ह्या तारखेच्या आत मी मोकळा झालेलो असणार आहे, माझी सुटका झालेली असणार आहे. आणि यांनी विचारलं की कशावरून, मला स्वप्न तसं पडलं होतं की त्या तारखेच्या आत सुटका झालेली असणार आहे. आणि अर्थातच सुटकेचे कोणतेही चिन्ह नव्हते.
जसजशी ती तारीख जवळ येऊ लागली, व्हिक्टर फ्रँकलने ऑब्झर्व केलं, त्या पुस्तकामध्ये त्यांनी ते लिहिलं आणि तारीख जवळ येते पण सुटकेचे कोणतेही चिन्ह दिसत नाहीत हे त्या माणसाला जाणवायला लागलं. तेव्हा तो खूप अस्वस्थ व्हायला लागला आणि ज्या दिवशी त्याची सुटका होणार असं स्वप्न त्याला पडलं होतं, त्या दिवशी तर त्याला वेळाचे झटके आले आणि त्याच्या नेक्स्ट डेला तो मेलाही. व्हिक्टर फ्रँकल तिथे असं लिहितात की त्याच्या दृष्टिकोनातून त्याची स्वतःची मुक्तता झालेली होती त्या छळातून, म्हणजे मृत्यूनच त्याची मुक्तता केली होती असं म्हणायला हरकत नाही. पण बघा, आशा मालवली जाणं, आशा न राहणं ही बाब केवढी भयानक आहे. त्याच्यामुळे काहीही झालं तरी आपला आशेचा दिवा आपण नेहमी तेवता ठेवला पाहिजे. जर आशेचा आपला दिवा आपला तेवता असेल तर भलेही आपले कितीही दिवे निघून गेले, विझून गेले, तरी ह्या एका आशेच्या दिव्यानं आपल्याला सगळे दिवे पुन्हा प्रज्वलित करता येतात आणि ज्या गोष्टी आपण गमावल्या त्या पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला घेऊन येता येतं. कर्ट रिच्टर यांनी एक संशोधन केलं, त्या संशोधनाबद्दल मी आपल्याला सांगेन आणि मग आपली रजा घेईन. कर्ट रिच्टर यांनी उंदरांवर एक संशोधन केलं. त्यांनी एक बरणी घेतली, त्यामध्ये पाणी टाकलं आणि एक उंदीर पकडून त्या पाण्यामध्ये टाकला, तो बुडेल अशा पद्धतीनं. आणि त्यानं बराच प्रयत्न केला त्या पाण्यातून बाहेर निघण्याचा, पण त्याचा प्रयत्न काही सक्सेसफुल ठरला नाही आणि शेवटी 16व्या मिनिटाला त्या उंदरानं आपले प्रयत्न सोडून दिले आणि जीव गमावला. आता या संशोधकाने पुन्हा दुसरा उंदीर आणला, त्याच परिस्थितीमध्ये बाटलीमध्ये पुन्हा पाणी भरलं आणि याला सुद्धा सोडलं, दुसऱ्या उंदरालाही सोडलं. त्यानं सुद्धा बाहेर निघण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण त्यालाही काही बाहेर निघता येईना आणि जेव्हा आता तो सुद्धा पहिल्या उंदरासारखाच मरेल असं त्या संशोधकांना वाटलं, तेव्हा कर्ट रिच्टर यांनी लगेच बरणीमध्ये हात घातला, त्या उंदराला बाहेर काढलं. थोड्या वेळ त्याला उन्हामध्ये राहू दिलं, स्वच्छ केलं, सगळं काही केलं, थोडंसं त्याला नॉर्मल होऊ दिलं आणि पुन्हा या पाण्यानं भरलेल्या बरणीमध्ये पुन्हा त्या उंदराला टाकलं आणि आता हा उंदीर बाहेर निघण्यासाठी झटू लागला. 16व्या मिनिटाला अगोदर त्याचा जीव जाणार होता, मदतीचा हात आतमध्ये आला होता, त्याचा जीव वाचवलेला होता. आता 16वा मिनिट उलटून गेला तरी कोणताही मदतीचा हात आतमध्ये आलेला नव्हता आणि तरी सुद्धा हा उंदीर जिवंत होता आणि हा उंदीर स्वतः अजूनही प्रयत्न करत होता या बरणीतून मुक्त होण्यासाठी आणि तो आटोकाट प्रयत्न करतच राहिला. तुमचा काय अंदाज आहे? असा प्रयत्न त्यानं किती वेळ केलेला असेल? म्हणजे 16व्या मिनिटाला पहिल्या उंदरानं जीव सोडला, 16व्याच मिनिटाला ह्या दुसऱ्या उंदराचाही जीव जाणार होता जेव्हा मदतीचा हात आतमध्ये आला. पण आता मदतीचा हात आतमध्ये न येता सुद्धा या उंदरानं अजून किती काळ स्ट्रगल केला असेल असं तुम्हाला वाटतं? 60 तास, तब्बल 60 अवर्स त्यानं प्रयत्न केला, तो झगडत राहिला. जो उंदीर आशा नसेल तर 16व्या मिनिटाला जीव सोडून देतो, तोच उंदीर पुन्हा एकदा मदतीचा हात आतमध्ये येईल आणि मला वाचवेल या आशेवर तब्बल 60 तास संघर्ष करत राहतो, सतत झगडत राहतो आणि आपलं आयुष्य वाचवण्याचा प्रयत्न करत राहतो. म्हणूनच काहीही झालं, परिस्थिती कशीही असली तरी सुद्धा आशेचा आपला दिवा तेवता ठेवणं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. हा आशेचा दिवा नेमकं काय आहे? एका घरामध्ये असे बरेच दिवे होते आणि एक एक करून सगळेच दिवे विझायला लागले, कारण प्रत्येक दिव्याला असं वाटत होतं की माझ्या अस्तित्वाचा काही उपयोगच नाही. म्हणजे शांतीच्या दिव्याला वाटायचं की मी शांती निर्माण करण्याचा, शांती पसरवण्याचा, शांतता पसरवण्याचा प्रयत्न करतोय सगळीकडे, पण तरी सुद्धा लोक भांडत राहतात, संघर्ष करत राहतात, झगडत राहतात, माझा काही उपयोग नाही. असं माझा उपयोग नाही म्हणत म्हणत प्रत्येक दिवा मालवून जात होता आणि एक दिवा त्यांना परोपरीनं विनवत होता, सांगत होता, आटोकाट प्रयत्न करत होता की तुम्ही प्रज्वलित राहत असेच. आता जरी काही वेगळे क्षण असले तरी सुद्धा भविष्यामध्ये सगळं काही सुधरेल आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने राहू शकू, आपल्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. पण त्या दिव्यांनी ऐकलं नाही, सगळे दिवे विझले. पण हा जो दिवा होता सगळ्यांना प्रज्वलित राहण्यासाठी आटोकाट विनंती करत होता, परोपरीनं विनवत होता, तो दिवा होता आशेचा. आणि जसा हा आशेचा दिवा तेवता कायम राहिला, बाहेरून एक मुलगा आला, त्यानं बघितलं सगळे दिवे मालवलेत, यानं हा आशेचा दिवा उचलला
आणि सगळे दिवे पेटवायला सुरुवात केली. आशेचा दिवा होता म्हणून धैर्य परत आलं, शांतता परत आली, समृद्धी, संयम, सगळं जे गेलं होतं ते सगळंच्या सगळं परत आलं. कारण हा आशेचा दिवा कायम होता. म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणतात, सबसे बुरा क्या है, म्हणजे काय गमावणं सगळ्यात वाईट आहे, असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारण्यात आला होता तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं, वो उम्मीद खोना जिस उम्मीद के बल पर आप वो सब कुछ वापस पा सकते हो जो आपने खोया है, वो उम्मीद खोना ये सबसे बुरा है. सो माझ्या तुम्हा सर्व मैत्रिणींना एवढीच विनंती आहे की आपला आशेचा दिवा असाच तेवता ठेवा. हा आशेचा दिवा तेवता राहिला ना, मग आपलं विचार स्वातंत्र्य अबाधित आहे हेही आपल्या लक्षात राहतं. त्यासोबतच वेगवेगळे स्किल्स स्वतःच्या अंगी बाणवणं हेही लक्षात राहतं. आणि कॉक्रोचच्या परिस्थितीमध्ये ती परिस्थिती आपल्या त्या मैत्रिणींना जशी हँडल केली होती तशी न हँडल करता व्यवस्थितरित्या टॅकल करणं हे सुद्धा आपल्याला जमायला लागतं. हे सगळं आपल्या सर्वांना जमेल, आपण अवश्य प्रयत्न कराल अशी अपेक्षा करते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच.